शिवराय, जय भीम, जय लवजी. काल धनंजय मुंडे भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्रींकडे भेटायला गेले. 2-2.5 तास चर्चा केली. त्यांनी सगळी त्यांची बाजू मांडली आणि आज सकाळी लगोलग 8:30 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी धनंजय मुंडेंच्या बरोबर आहे, त्यांच्या पाठीशी भक्कम आहे आणि धनंजय मुंडे या गोष्टी करू शकत नाही. आणि आज 53 दिवस झाले हे त्यांनी स्वतः कबूल केलं. पण त्यांनी हे जेव्हा धनंजय मुंडेंची पहिली पत्नी त्यांनी जेव्हा धनंजय मुंडेंच्या विरोधात जेव्हा काही गोष्टी त्यांनी प्रसारमाध्यमांमधून आणायचा प्रयत्न केला तेव्हा नामदेव महाराज ह्या गोष्टी कधी बोलले नाही. आज ह्या प्रकरणामधला एक आरोपी तो बाहेर आहे, त्याच्या बाबतीत नामदेव महाराज शास्त्री काही बोलत नाही आहे. आज ह्या प्रकरण किती गाजलं, महाराष्ट्रभर याची आंदोलनं होत आहेत, त्याबद्दल नामदेव महाराज शास्त्री काही बोलत नाही. आज महादेव भगवानगडाकडं बघण्याचा, मी पण एक दलित आहे, पण एक त्याच्याकडं भगवानगडाकडं बघण्याचा एक वेगळा पॉईंट आहे, त्याला एक वेगळं स्थान आहे. आज नामदेव महाराज शास्त्रीसारख्या व्यक्तीने आज धनंजय मुंडेंना सरळ सरळ त्यांनी पाठिंबाच दिला की मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि मी काय घडवतात काय समाज हा कुठल्या बाजूने नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि धडधडीत ते प्रसारमाध्यमांना सांगतायत की मी धनंजय मुंडेच्या बरोबर आहे. अहो, धनंजय मुंडेंनी काय काय केले हे स्वतः त्यातल्या बीड जिल्ह्यामधल्या परभणीतली लोक स्वतः सांगतायत. त्यांच्या पक्षातली लोक त्यांची राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि नामदेव महाराज शास्त्री हे असे कसे काय बोलू शकतात की मी त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणजे काय नक्की चालले काय, हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालवलेला आहे हे आपण थोडा नामदेव महाराज शास्त्री आपण थोडा विचार करावा की आपण कोणाला पाठबळ देत आहे. आज अंजनी दामानी यांनी लगेच दुसऱ्या मिनिटाला त्यांची प्रतिमा त्यांनी दाखवून दिली की आम्ही नुसतं व्हर्बली बोलत नाही तर आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि ते मी तुमच्याकडे 1-2 दिवसात पाठवते. त्यामुळं नामदेव महाराज शास्त्री आपण असं करू नका, आपण समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. मी स्वतः एक दलित आहे, त्यामुळं मी आपणास नम्र विनंती करतो आहे की आपण आपल्यासारख्या व्यक्तीने आज काही त्याच्या मागे ठोस पुरावा नसताना आपण धनंजय मुंडेसारख्या व्यक्तींना पाठीशी घालू नये, ही आपणास नम्र विनंती. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.